ई-के.वाय.सी केल्यानंतर सुद्धा लाडक्या बहिणींनो कित्येक महिलांचे पैसे बंद होणार आहे. तर कशामुळे बंद होणार आहे आणि का बंद होणार आहे ते आज मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे, म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आणि कोणत्या कोणत्या महिलांचे हप्ते बंद होणार आहे ई-के.वाय.सी सक्सेसफुल झाल्यानंतर सुद्धा, तर महत्त्वाची माहिती असल्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, एंडपर्यंत बघा. खूप सारे नियम आणि अटी आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ह्या नियमामध्ये तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला लाडक्या बहिणींचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्राचे तुम्ही रहिवासी असायला पाहिजे. तुमचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे, महाराष्ट्रामध्येच तुम्ही राहत आहात, तशाच महिलांना लाडक्या बहिणींचा लाभ मिळणार आहे. UP-वरून आला असेल, गुजरातवरून आला असेल, राजस्थानवरून आला असेल तर अशा महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार नाही. राज्यातली विवाहित, विधवा, घटस्फोट, निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला, तर ह्या नियमामध्ये तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार आहे. वय मर्यादा आहे 21 वर्ष पूर्ण आणि 65 वर्षपर्यंत ज्या महिला ह्या वयामध्ये बसत असेल तशाच महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार आहे. लाभार्थींचं स्वतःचं आधार कार्ड बँकेसंगती लिंक असायला पाहिजे. अगर लिंक नसेल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार नाही. लाभार्थीचे कुटुंबाचे जे वार्षिक उत्पादन आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर लाभ मिळणार नाही, पण 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तशाच महिलांना लाभ मिळणार आहे. ज्यांचे कुटुंबातले सदस्य आयकरदाता आहे, जे असे कुटुंब आहे ज्यांचे IT रिटर्न वगैरे भरत असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही. ज्यांच्या कुटुंबातले सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रमांक, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे, तशा 2.5 लाखापर्यंत उत्पादन असलेले यंत्राद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी पात्र ठरतील. तर हे सगळे नियम आहे, त्या नियमामध्ये जे जे महिला बसत आहे त्यांनाच लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार आहे. दर लाभार्थी महिलांना शासनाने इतर विभाग मार्फत राबवण्यात येणारी आर्थिक योजनेद्वारा 1500 रुपये त्यापेक्षा जास्त रक्कम लाभ घेत असेल. जर महिला सरकारी नोकरी करत असेल किंवा जास्त पगार वेतन असेल, तशा महिलांनी ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्यांना सुद्धा या योजनेमधून बाहेर काढण्यात येणार आहे. आणि तशा महिलांकडून ज्यांनी खोटे प्रूफ देऊन किंवा ते निकषात बसत नव्हते तरीसुद्धा लाडक्या बहिणीचा लाभ घेतला आहे, तशा महिलांकडून वसुलीसुद्धा करून घेण्यात येणार आहे. ज्यांचे कुटुंबातले सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार असेल तर त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही. आता असे खूप सारे कुटुंब आहे ज्यांचे घरातले सदस्य जे आमदार आहे, खासदार आहे किंवा पॉलिटिक्समध्ये आहे चांगल्या पोस्टवर, तर तशा महिलांना सुद्धा लाभ मिळणार नाही. ज्यांचे कुटुंबातले सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारचे बॉय कॉर्पोरेशन्स, उपक्रमांकचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहे तर त्यांना सुद्धा ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यानंतर ज्यांच्याकडे 4 चाकी वाहनं, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातले सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहे. आता ज्या महिलांकडं 4 चाकी वाहनं आहे त्यांच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये, तर तशा महिलांना सुद्धा ह्या योजनेमधून बाहेर काढण्यात आलेलं आहे. आता अशी हे सगळे निकषात बघायला गेले तर खूप साऱ्या महिला आढळून येणार आहे. आणि ह्या अगोदरच 26 लाखापेक्षा पण जास्त आकडा समोर आलेला होता, ज्यामध्ये लाडक्या बहिणी गैरकायदेशीर प्रमाणे लाभ घेत होते. बोगस लाडक्या बहिणीसुद्धा खूप निघाल्या, जे पुरुष महिलांच्या नावाखाली सुद्धा लाडक्या बहिणीचा लाभ घेत आलेले त्याची संख्यासुद्धा समोर आलेली आहे. तर खूप साऱ्या महिलांची संख्या समोर येणार आहे. खूप साऱ्या महिला ज्यांनी ई-के.वाय.सी केलेली आहे, सक्सेसफुल पण झालेली आहे, पण नवऱ्याचं आधार कार्ड टाकल्यानंतर त्यांचे जे इन्कम आहे किंवा IT रिटर्न भरतात, त्यांच्याकडे 4 चाकी वाहनं आहे, ह्या सगळ्या डिटेल्स दिसून येणार आहे. आणि तिथेच लाडक्या बहिणीनं तुमचा पत्ता कट होणार आहे. म्हणून तुम्ही अगर पात्र नसाल
तर प्लीज KYC करू नका. अदरवाईज तुम्ही KYC केली आणि अशा गोष्टीमध्ये तुम्ही सापडले तर तुमच्याकडून पैसे वसुली करून घेण्यात येणार आहे. तुमचं तर बँक अकाउंट अगोदर फ्रीज करतील आणि त्यानंतर तुमच्याकडून सगळे आत्तापर्यंत जेवढे हप्ते मिळालेले आहे ते सगळे वसूल करून घेणार आहे, असं सरकारने सुद्धा डिक्लेअर केलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत व्हिडिओ पोचायला पाहिजे आणि हे नियम अटी जे काय आहे ते सर्वांपर्यंत समजायला पाहिजे. म्हणून जास्तीत जास्त पुढे शेअर करत राहा आणि अशीच रोज नवीन नवीन अपडेट तुम्हाला बघायला भेटणार आहे. ठीक 1 वाजता आपला रोज व्हिडिओ येणार आहे. तर व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त पुढे शेअर करत राहा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम.